श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल. तेव्हा या 5 पैकी एक उपाय तुम्ही गुरुवारी नक्की करा. पैशांसंबंधित अडचणी दूर होतील, तसेच लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील. यासाठी आपण अतिशय साधे, सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ करायची गरज नाही आहे, व्रतवैकल्य, अनुष्ठान करण्याची गरज नाही. तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता. यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो. बघा, बृहस्पती देवाचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात. भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते. तसेच नवरा, मुलं आपले सर्व ऐकू लागतात. तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते. तसेच घरातील महिलेने जरी उपाय केले तर या घरात आनंददायी वातावरण निर्माण होत असतं. घरात सुखसमृद्धी निर्माण होते. तर नंबर 1 यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद घालून ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत. आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ तिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत. गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात. आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत असतं. त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात. नंबर 2 दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे. गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आणि बेसन पीठ 1 चमचावर घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण, म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. यामुळे तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद मिळतो. तुम्हाला तर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपल्यात आता चांगले बदल घडू लागले आहेत. तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल. विवाह योग लवकर जुळून येईल आणि हा योग जुळून येतोच. नंबर 3 तिसरा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत. यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नये. गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होत असतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत. जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणं आवश्यकच असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता. नंबर 4 चौथा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे. जसे की हरभऱ्याची डाळ असेल, बेसन असेल, त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. जसे की केळी असतील, संत्री असतील. म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे.
या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो। तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य होत असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता। खरंच गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र घातल्यामुळे खूप बदल व्हायला लागतो। ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत, कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे। प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे। तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे, त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही। गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही। नंबर 5, पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे। यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील। तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून ते पाणी तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे। यामुळे देखील सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल। तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्कीच करायची आहे, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच। तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे। यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो। घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे। यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होऊ लागतो। गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होऊ लागते। तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन त्याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता। हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही। त्याचबरोबर हळद ही लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते। व्हिडिओमध्ये सांगितल्यापैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा। सर्वच उपाय केले पाहिजे काही नाही, जे उपाय तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायांपैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळ प्राप्ती होईलच। तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात। तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितला आहे, पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घाला, तर यामुळे मुक्या जनावरांना जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडते आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी हळूहळू नक्कीच दूर होतील। घराची प्रगती होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, मुलांची प्रगती होईल, आपल्या पतीची प्रगती होईल। या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे, पण पुरुषांनी केल्या तरी सुद्धा काहीही हरकत नाही। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।